तपोवनमधल्या वृक्षतोडीवरून आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील मैदानात उतरलेले आहेत। साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं म्हणत राज्य सरकारवर जोरदार त्यांनी हल्लाबोल केला आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये। मनसेच्या महानगरपालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झालेला होता आणि आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागलेली नाहीत। मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। बरं, ही झाडं तोडून त्यांची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारनं देऊच नयेत, कारण असं कधी होत नाही। आणि सरकारकडे जर दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधीसाधूपणा करू नये। काही कोटी झाडं लावण्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसलेली नाहीये असंही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरेंनीही या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। राज ठाकरे यांचं हे ट्विट आपण बघतोय। गेल्या वेगवेगळ्या पक्षांकडून काही संघटनांकडून वृक्षतोडीला विरोध केला जातोय। नाशिकमध्ये वृक्षतोडीला राज ठाकरेंचा विरोध आहे। नाशिकमध्ये तपोवन या परिसरामध्ये काही वृक्ष तोडली जाणार आहेत, अगदी शेकडोच्या संख्येनं, आणि तिथे साधुग्राम उभारला जाणार आहे। पण त्या सगळ्याला विरोध केला जातोय। आता काल उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केलेला होता आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देखील ट्विट करून हा विरोध केलेला आपण बघतोय। राज्याचं राजकारण या सगळ्या पार्श्वभूमीवर ढवळून निघण्याची शक्यता आहे, कारण दोन बंधूंनी एक मुद्दा घेतलाय। त्याचबरोबर अजित पवार यांच्या पक्षानं देखील, त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी देखील या सगळ्या संदर्भात भूमिका घेताना म्हटलेलं होतं की वृक्षतोड होऊ नये। सयाजी शिंदेंनी भूमिका घेतली होती, वेगवेगळ्या पक्षांकडून भूमिका घेतली जाते आणि त्यातच आज राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलंय आणि वृक्षतोडीला त्यांनी विरोध केलेला आहे। झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधीसाधूपणा करू नये आणि काही कोटी झाडं लावण्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केलेली होती, ही झाडं कुठेही दिसलेली नाहीत। असो, आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची आणि साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एक्सवर पोस्ट करत याच मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलेला आहे। भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचं महत्त्व काय कळणार? सत्ताधाऱ्यांना, विशेषतः नाशिकच्या कारभारांना केवळ प्रॉपर्टीची भाषा कळते। कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावानं जमीन लीजवर देऊन लाटायची, हा सत्ताधाऱ्यांचा खरा डाव असून तपोवनाची जमीन लाटण्यासाठीच एवढा अट्टहास सुरू आहे। गुंडांचा वापर करून एखाद दुसरी नगरपालिका बिनविरोध केली म्हणजे प्रॉपर्टी कमवण्यासाठी त्याच पद्धतीनं तपोवन खाली करता येईल, हा कोणाचा समज असेल तर हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज आहे। असो, हा व्हिडिओ पाहून श्रद्धेचा बाजार मांडून विकासाच्या नावाखाली शहर भकास करू पाहणाऱ्यांचे डोळे उघडतील ही अपेक्षा। आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट, त्यांचं हे ट्विट आपण बघतोय। वृक्षतोडीवरून सध्या राजकारण तापलेलं आहे, वेगवेगळ्या पक्षांकडून भूमिका घेतली जाते आणि त्यातच रोहित पवार यांनी देखील ट्विट केलंय। बरोबर आहे, आदरणीय उद्धवजी जे म्हणतात आणि आज राजसाहेब ठाकरेंनी जे ट्विट केले ते 100% खरं आहे। काय झालं आपल्या आरे कॉलनीत सांगा ना तुम्ही? जगामधील एकमेव असं शहरात असलेलं जंगल आहे ते। आता त्या तपोवनामध्ये मी नाशिकचा संपर्क 12-15 वर्ष होतो, मला कल्पना आहे ना। बरं, नाशिकमध्ये अशी पड जागा खूप आहे, बांधा ना तिकडं। तपोवनात ती झाडं का तोडताय तुम्ही? आदरणीय उद्धवजींनी काल त्याला आव्हान दिलेलंच आहे आणि प्रसंग आला तर आम्ही सगळेजण रस्त्यावर यासाठी उतरू, हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। त्यांनी पण सांगितलंय की वेळ पडली तर आम्ही देखील मनसैनिक घेऊन रस्त्यावर उतरू। 100% आम्ही उतरूच। खरं म्हणजे बघा, असं ते बोलण्याचा उद्देश त्यांचा अधिकाऱ्यांचा नसेल। हे सगळं जो काही निधी जो आहे, ही तिजोरी जी आहे, ही आपली जनता जनार्दनाची, आमचं कोणाचा, आम्ही विश्वस्त आहोत। त्यामुळे असा कुठलाही मतितार्थ त्याच्यामधून काढू नये, एवढंच माझं आपल्याला सांगू। मुंबई महानगरपालिकेचा
तर जगातलं झाड फक्त सेलिब्रिटी आणि त्यांना संरक्षण द्या, एकही झाड तुटता कामा नये, असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. तर झाडं आपले आई बाप आहेत, त्यामुळे झाडं तोडली तर कुणालाही माफ करणार नाही. महाजनांसोबत दुश्मनी झाली तरी हरकत नाही, असा इशारा सयाजी शिंदे यांनी दिलाय. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरावर साधुग्राम उभारण्यात येणार आहे. आणि याविरोधात नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अभिनेते सयाजी शिंदे तपोवन परिसरात आलेले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकांचं नुकसान होईल. त्यामुळे झाडाच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे, इथलं एकही झाड तुटता कामा नये. जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजे. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे की इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला शहरात झुडपाची झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाही. झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आई बाप आहे. आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसलो का? त्यामुळे कोणालाही माफ नाही. कुठे झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलं. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. राजकीय पक्षांमधील घराणेशाहीवर बोट ठेवत इतर पक्षांप्रमाणे भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही, असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलं. आणि याच मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तर महाविद्यालयामध्ये असताना हाणामाऱ्या केल्याची ही कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मालेगाव इथं बंडूकाका बच्छाव यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यादरम्यानच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आणि याच कार्यक्रमात हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, मात्र आपला जीव थोडक्यात कसा बचावला याचा किस्साही त्यांनी सांगितला. हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं. इथे परिवारवाद नाहीये की माझे आजोबा काय होते, माझे वडील काय होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू होते, मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, मग सोनिया गांधी होत्या, मग राहुल गांधी आले. हे असं इथे नाहीये. त्याकडे पवार साहेबांसारखा पण नाहीये. पवार साहेब आहेत, मग आमच्या ताई आहेत, प्रियंका कुठल्या ताई, सुप्रिया ताई आहेत, असं इथे नाहीये. इकडे ठाकरेंकडे बाळासाहेब होते, स्वर्गीय आमचे नेते, नंतर उद्धवजी आलेत, नंतर छोटे राजकुमार आलेत. चालले 3-4 पिढ्या. तुमचं काम असो नसो, पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात. बाकी काम करणारे, झिजणारे, मरणारे कार्यकर्ते बाजूला. त्याचं वय 80 झालं, पण त्यांना ते पद नाही. पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना. सगळ्या ठिकाणी परिवारवाद. मी, माझा पोरगा, माझी पोरगी, माझा जावई, माझी सून, याशिवाय दुसरीकडे काही नाही. पण भारतीय जनता पक्षाचा एक पक्ष आहे की यामध्ये परिवारवादाला थाराच नाही. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नेतृत्वाने जो मोठा होईल तो सगळ्यात मोठ्या पदावर जाऊन बसेल. आणि म्हणून मोदीजीसारखा एक नेता आज आमच्या देशाचा पंतप्रधान झालेला आहे. पिंपळगावला जायचं होतं, ओझरला जायचं होतं. हेलिकॉप्टरने मला तिथे सोडलं. तिथून एअरपोर्टवर आलो मी ओझरला. आणि येता येताच कॅप्टनने आम्हाला सांगितलं की त्या फॅनमध्ये काही ऑइल असतं त्याच्या, तर ते गळायला लागलेलं आहे. मी म्हटलं का खाली उतरल्यावर सांगितलं तर वरती काय सांगतोय. मला कळलं नाही. बोलला मला मागे बोल सांगतोय की साहेब ऑइल. मी म्हटलं बाबा खाली उतरू कुठेतरी शेतामध्ये जायचं. आणि कसे वसे आम्ही खाली उतरलो. नंतर मग सगळा प्रवास आमचा बाय रोड झाला. तर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे. आणि दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती थोड्या वेळात घेणार आहोत. पण तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याला दुसरी बघायची आहे. ती देखील महत्त्वाची बातमी अशी आहे की तुम्ही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार आहात की नाही, असा सवाल एकनाथ खडसेंनी मंत्री संजय सावकर यांना विचारला आहे.
त्याचबरोबर काही लोक घराण्याशाहीबद्दल मला बोलायचंय, मात्र आता तुम्ही काय केलं? तुम्ही तर लाडकी बायको योजना काढली असं म्हणत खडसेंनी महाजन आणि सावकारांवर निशाणा साधलाय. ते आधी आपण पाहूयात. नाथा भाऊ, हे सगळेच्या सगळे आहे, जेवढे मांजरे कुत्रे डुकर वगैरे होते, हे नाथा भाऊला म्हणायचं, नाथा भाऊ तुझ्या घरात घराणे सही आहे म्हणायचे की नाही म्हणायचं? नाथा भाऊच्या घरात घराणे सही आहे म्हणायचे. आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? गिरीश महाजनने आपल्या बायकोला तिकीट दिलं, सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं. पण आता नवीन फंडा काढला, त्यांच्या लक्षात आला तर लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या. आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे, म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली. माझी लाडाची लाडकी बायको योजना काढल्यामुळे घराण्याशाही नाही का? तुम्ही नाथाभाऊवर टीका टिप्पणी करत होता, तुम्हाला अधिकार काय? आणि आता ती महत्त्वाची बातमी आहे जिथे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा फोन झाला. म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काँग्रेसच्या स्वबळाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे. दरम्यान काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणाआधी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत फोनवर चर्चा झालेली होती. चेन्नीथलांनी मुंबईत येऊन भेटतो असं सांगत चर्चा करू असं उद्धव ठाकरेंना कळवलेलं होतं. मात्र मुंबईत आल्यानंतर चेन्नीथलांनी भेट न घेताच थेट स्वबळाचीच घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमध्ये आगामी रणनीतीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्नीथला यांची फोनवर चर्चा झालेली होती आणि मुंबईत आल्यानंतर आपण भेट घेऊ असं चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलेलं होतं. पण भेट न करताच थेट त्यांनी स्वबळाची घोषणा केली. शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश राणेंनी घरात जाऊन पैसे सापडल्याची माहिती दिली होती आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते. अशातच आता गुन्हा दाखल झाल्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. सिंधुदुर्गात जिल्ह्यात एक मोठा कट सुरू आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी दिला आहे. जिल्ह्यामध्ये मोठा कट सुरू असून काहींना नारायण राणेंचं महत्त्व संपवायचं आहे असा मोठा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान ज्या नारायण राणेंनी या ठिकाणी लोकांच्या मनात अधिराज्य घडवलं ते राणेसाहेब निवडणुकीच्या तोंडावर प्रचारात कुठे दिसत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आणि तसंच सध्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, पण त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोपही केसरकरांनी केला आहे. तसंच एवढ्या मोठ्या माणसाचा अपमान करताना काही वाटलं नाही असे खडे बोल दीपक केसरकर यांनी सुनावलेत. त्यामुळे केसरकरांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यांना राणेसाहेबांचं महत्त्व संपवायचं आहे. राणेसाहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं. आज ते राणेसाहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही. कारण त्यांचं महत्त्व, त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, त्यांना विश्वासात नाही घेतलं. एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही. एवढ्या मोठ्या लाट आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला. हे तुमचं प्रेम आहे. तर सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी पैसे वाटपावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. पैशानं मतं विकत घेणं हा मोठा पराक्रम नसल्याचं म्हणत दीपक केसरकर यांनी विरोधकांना टोला लगावलाय. तर लक्ष्मीला नाही म्हणू नका, सर्व घ्या आणि शिवसेनेला मतदान करा असं आवाहन निलेश राणे यांनी मतदारांना केलंय. पाहूयात. आज जो प्रयोग केला ना साहेब, तोच प्रयोग त्यावेळेला सुद्धा केला.
पैशाने मतं विकत घेणं म्हणजे काय मोठा पराक्रम नसतो. तुमच्यापर्यंत काही पोचलेही असेल ते सगळं घ्या आणि शिवसेनेला मतदान करा. कोणी नाही म्हणू नका, कारण का लक्ष्मी आहे. लक्ष्मीला वाईट वाटू नये असं काही करू नका. ते सगळं घ्या, लक्षात ठेवा. आणि आमच्या नागेश गावडे आणि 20 उमेदवारांना आपण निवडून द्या, एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो.